नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुकेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण दीप करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पीवायक्यू म्हणजे पॉलिटीची पीवायक्यूची सिरीज घेऊन येतोय. म्हणजे पॉलिटीमध्ये म्हणजे भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज. भारतीय राज्यघटना आणि पंचायत राजवर आतापर्यंत कशा प्रश्न आलेत, तर ते प्रश्न सगळे पीवायक्यू आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. चला मग आजच्या लेक्चर सिरीज मधला हा पहिला प्रश्न काय सांगतो प्रश्न, की उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. काय सांगितलंय, उपराष्ट्रपती हे डॅश डॅश किंवा टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ आहे. चला सांगा, उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 काय सांगतं, की उपराष्ट्रपती हे लोकसभेचे असतात का रे? दुसरं काय सांगतो ऑप्शन क्रमांक, की उपराष्ट्रपती हे विधानसभेचे असतात का रे? तिसरं काय सांगतं, की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात का रे? आणि चौथा ऑप्शन काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की उपराष्ट्रपती हे विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात का? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे किती? तर तुमच्याकडे या प्रश्नाचा वेळ देण्यासाठी 10 सेकंद वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो. अनेक परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा पीवायक्यू आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वालिटीचा पीवायक्यू आणि अत्यंत महत्वाचा पीवायक्यू आहे. काय सांगितलं, अत्यंत महत्वाचा पीवायक्यू आहे. चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय सांगितलं, उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. बघा ऑप्शन क्रमांक 1 काय सांगतं, लोकसभा. ऑप्शन क्रमांक 2 सांगतं विधानसभा. ऑप्शन क्रमांक 3 सांगतं राज्यसभा आणि ऑप्शन क्रमांक 4 काय सांगतं, विधान परिषद. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा काय कशाचे अध्यक्ष असतात. चला चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूयात. चला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपती विचारलंय. काय विचारलंय, उपराष्ट्रपती विचारलंय. मग मला सांगा, उपराष्ट्रपती हे कशाचे अध्यक्ष असतात रे? लोकसभेचे असतात का? नाही. विधानसभेचे असतात का? नाही. विधान परिषदेचे असतात का? नाही. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 3. काय येतं ऑप्शन क्रमांक 3? कशाचे रे? राज्यसभेचे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात? पदसिद्ध अध्यक्ष असतात. काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच का रे, की राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार असतो का? तर नसतो. कारण भारतीय संविधानाचं लक्षात घ्या, कलम 64 आणि कलम 89 दोन कलम लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. किती म्हणलं कलम? कलम 64 आणि कलम 89 नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मग पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो, मग ह्या उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो रे? 5 वर्ष असतो. इथं तुमची थोडी गफलत होऊ शकते का? लक्षात घ्या, राज्यसभा आहे. ओके, राज्यसभा आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय म्हणलं? पदसिद्ध अध्यक्ष असतात. ओके, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पण राज्यसभा हे कोणत्या प्रकारचं सभागृह आहे रे? राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. तर कधीही विसर्जित होऊ शकत नाही. पण राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्षाचा. राज्यसभेचा सदस्य किती कार्यकाळासाठी निवडून दिला जातो? 6 वर्षासाठी. मग उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पण त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा नसून किती असतो? 5 वर्षाचा असतो. 2024 जो मुंबई शहरला आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मुंबई शहरला आलेला प्रश्न आहे, की यामध्ये सांगितलंय, की उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. मग पुढे जाऊन आपल्याला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपतीचा कलम. मला सांगा, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमात उपराष्ट्रपती पदासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कलम किती आहे? कलम पाठ करायचं. कलम 63 मध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे. कलम तुम्हाला काय कळालं इथं? कलम कळालं. कलम किती सांगितलं? 63. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ह्या गोष्टी कळाल्या. दुसरं कळालं तुम्हाला, की त्यांचा कार्यकाळ किती असतो रे? 5 वर्ष. राज्यसभा जरी स्थायी सभागृह असेल आणि राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ जरी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 6 वर्षाचा असेल, तर उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा असतो. आणि लक्षात घ्या, सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत रे विद्यार्थी मित्रांनो? जयदीप धनखड. सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? जयदीप धनखड. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा पीवायक्यू आहे 2024 चा, की सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जयदीप धनखड हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. मग पुढे जाऊन आपल्याला शेवटचा पॉईंट बघू विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, की उपराष्ट्रपती होण्यासाठी काही पात्रता सांगण्यात आली आहेत का? तर यस. उपराष्ट्रपती होण्यासाठी काय पात्रता रे? पहिली पात्रता सांगितलंय, की संबंधित व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा. दुसरी पात्रता काय रे? संबंधित व्यक्तीचं वय 35 वर्ष पूर्ण असावं. किती वर्ष पूर्ण असावं? 35 वर्ष पूर्ण असावं. आणि लक्षात घ्या, संबंधित व्यक्ती हा राज्यसभेचा खासदार बनण्याच्या पात्रतेचा असावा. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल आणि ह्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा उपराष्ट्रपती हा टॉपिक बऱ्यापैकी कव्हर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काय होता, की उपराष्ट्रपती टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3.
लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 3 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न बघूया. चला विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न बघूयात आपण. लक्षात घ्या सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी टिंबटिंब आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विचारलं विद्यार्थी मित्रांनो. काय विचारलंय? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याबद्दल विचारलंय. मग कोण आहेत? ब्रजेश मिश्रा, शिवशंकर मेनन, लक्षात घ्या M.K. नारायणन आणि अजित डोवाल. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय देतंय? चला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी परत तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ मिळेल. किती सेकंदाचा? 10 सेकंदाचा वेळ तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मिळू शकतं. ओके चला मग काय सांगा की सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी टिंबटिंब हे आहेत. कोण आहेत? चला चला विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कोण आहेत? ब्रजेश मिश्रा आहेत का? लक्षात घ्या. दुसरं काय? शिवशंकर मेनन आहेत का? M.K. नारायणन आहेत का? अजित डोवाल. चला मग आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर काय येतंय? ब्रजेश मिश्रा नाही होते, शिवशंकर मेनन नाही, M.K. नारायण नाही, लक्षात घ्या अजित डोवाल. लक्षात घ्या NSA म्हणू शकतो आपण त्यांना विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणू शकतो. कोण आहेत रे सध्या भारताचे? अजित डोवाल. लक्षात घ्या अजित डोवाल हे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू आहेत ते. अजित डोवाल हे सध्या काय भारताचे काय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. 2014 पासून आज तागायत अजित डोवाल हेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मग हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची नियुक्ती कोण करतं रे? प्रधानमंत्री करतात. कोण करतं? प्रधानमंत्री करतात. आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डायरेक्ट कोणाला रिपोर्ट करतात रे? डायरेक्ट ते PM ला रिपोर्ट करतात. लक्षात घ्या कोणाला रिपोर्ट करतात? PM ला रिपोर्ट करतात. आणि अजित डोवाल हे एक IPS अधिकारी आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय ते? IPS अधिकारी आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 की सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत रे? अजित डोवाल. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? आजचा प्रश्न क्रमांक किती आहे रे हा? चौथा प्रश्न क्रमांक आहे. लक्षात घ्या आर्थिक आणीबाणीचं कलम विचारलंय. काय विचारलंय? आर्थिक आणीबाणीचं कलम विचारलंय. चला मग या प्रश्नाचं उत्तर द्या. कलम 356, 354, 352 आणि 360. बघा आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? कलम 356 नुसार येते, कलम 354 नुसार येते, 52 नुसार येते का 360? चला 10 सेकंदाचा वेळ मिळेल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. चला लवकरात लवकर प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. आर्थिक आणीबाणीचं कलम विचारलं विद्यार्थी मित्रांनो. सिंपल प्रश्न आहे हा सुद्धा PYQ आहे 2024 चा PYQ हा. चला विद्यार्थी मित्रांनो चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आर्थिक आणीबाणीचं कलम. चला विद्यार्थी मित्रांनो किती रे? 356 आहे का रे? नाही. 54 आहे का रे? नाही. 52 आहे का? नाही. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 4. किती रे? 360. म्हणजे भारतीय संविधानाचं कलम 360 कशाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या भारतीय संविधानाचं कलम 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. मग आता आर्थिक आणीबाणी म्हणलं की विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या भारतीय संविधानाचा भाग किती रे? 18. भाग किती? 18. भाग 18 मध्ये कोणत्या तरतुदी देण्यात आल्या आहेत? आणीबाणीच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. कोणत्या? आणीबाणी. मग मला सांगा भारतीय संविधानानुसार किती प्रकारच्या आणीबाणी घोषित करता येतात? 3 प्रकारच्या. किती रे? 3 प्रकारच्या. पहिली राष्ट्रीय आणीबाणी कलम किती रे? 352 नुसार. दुसरी काय रे? राष्ट्रपती राजवट कलम किती रे? 356. दुसरं कलम किती आहे? 365. त्याच्यानंतर लक्षात घ्या आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणीचं कलम किती रे? 360. मग भारतीय संविधानाचं भाग 18 कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणी संदर्भात तरतूद करण्यात आली आहे. आणि भारतीय घटनेनुसार 3 प्रकारच्या आणीबाणी घोषित करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. पहिलं राष्ट्रीय आणीबाणी त्याचं कलम तुम्हाला मी सांगितलं की कलम किती? 352. दुसरी आणीबाणी कोणती रे? लक्षात घ्या राष्ट्रपती राजवट म्हणा किंवा त्याला राज्य आणीबाणी सुद्धा म्हणू शकतो. कलम किती रे? 356. आणि तिसरी आणीबाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आर्थिक आणीबाणी. मग पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो लक्षात पाहिजे तुम्हाला की ह्या आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो? म्हणजे भारतामध्ये आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतीला असतो. कोणाला असतो रे? राष्ट्रपतीला. मला सांगा राष्ट्रपती हे स्वतःच्या मर्जीनुसार आणीबाणी घोषित करू शकतात का? तर लक्षात घ्या राष्ट्रपती हे स्वतःच्या किंवा स्वमर्जीने आणीबाणी घोषित करू शकत नाहीत. तर ते केंद्रीय कॅबिनेटच्या लक्षात घ्या केंद्रीय कॅबिनेटच्या लेखी शिफारसीने. कसं रे? केंद्रीय कॅबिनेटनं नुसतं सांगितलं तोंडी शिफारसीने ते आणीबाणी घोषित करू शकत
नाहीत तर केंद्रीय कॅबिनेटच्या लेखी शिफारसीने काय करू शकतात ते आणीबाणीची घोषणा करू शकतात. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत कलम 360 चा वापर करण्यात आलाय का रे? नाही. म्हणजे आतापर्यंत एकदाही ही आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही. म्हणजे भारतात आतापर्यंत आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतात आतापर्यंत कधीही आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे का? भारतात आतापर्यंत कधीही आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही. घोषित कोण करतं? लक्षात घ्या, राष्ट्रपती. कधी रे? जेव्हा आपल्या देशाचं किंवा आपल्या देशातील एखाद्या भागाचं आर्थिक स्थैर्य, काय सांगितलं? आर्थिक स्थैर्य धोक्यात येतं, त्यावेळेस आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात. मग या प्रश्नाचं उत्तर काय येतं? कलम नंबर 4, ऑप्शन क्रमांक 4, 360. चला, भारतीय घटनेच्या पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न आहे. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? अत्यंत महत्वाचा, अनेक परीक्षाला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्या परीक्षेला हा प्रश्न येतो की निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं कलम विचारलंय तुम्हाला. लक्षात घ्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं कलम विचारलंय. चला, मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 280 आहे. दुसरं काय 324, तिसरं काय 368 आणि चौथं काय विद्यार्थी मित्रांनो 371. चला, 10 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. चला, लवकरात लवकर उत्तर द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्या. कलम 2 ऑप्शन क्रमांक 1 आहे का? 2, 3, 4. चला, मग या प्रश्नाचं उत्तर देऊ विद्यार्थी मित्रांनो. विचारलंय काय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग. काय विचारलंय? भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या, भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात कलम 280 नाही. लक्षात घ्या, 368 नाही, 371 नाही. ऑप्शन क्रमांक किती रे? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. किती रे? 324. लक्षात घ्या. मग आपण आता निवडणूक आयोगासंदर्भात बघितलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. थोडं एक्सप्लेनेशन मध्ये जास्त डीप आपल्याला नको पाहिजे. फक्त थोडं आपण बघितलं पाहिजे. पहिलं काय सांगितलं? तर लक्षात घ्या, निवडणूक आयोग म्हणलं विद्यार्थी मित्रांनो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. त्याला आपण मराठीमधून काय म्हणू शकतो? भारतीय निवडणूक आयोग. लक्षात घ्या, तर या भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात भाग किती सांगितलं रे? भाग 15 सांगितलं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी भाग विचारतं. भाग किती तुम्ही लक्षात ठेवायचं किंवा पाठ करायचं. किती रे? भाग 15. लक्षात घ्या. दुसरं कलम, लक्षात घ्या, कलम 324 म्हणजे भारतीय संविधानाचं कलम 324 कशाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, भारतीय संविधानाचं कलम 324 हे भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग लक्षात घ्या, मग ह्या भारतीय निवडणूक आयोगामध्ये सध्या एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो विद्यार्थी मित्रांनो, व इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. किती? 2 इतर निवडणूक आयुक्त असतात. मग लक्षात घ्या, यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो रे? राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात. मला सांगा, राष्ट्रपती स्वमर्जीनुसार यांची नियुक्ती करू शकतात का? तर नाही. लक्षात घ्या, राष्ट्रपती स्वमर्जीनुसार यांची नियुक्ती करू शकत नाहीत. राष्ट्रपती यांची नियुक्ती कसं करतात तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे प्रधानमंत्री आहेत आपले, तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक 3 सदस्यीय समिती असते. तर ह्या 3 सदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करू शकतात. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत रे? ज्ञानेश कुमार. काय नाव त्यांचं? ज्ञानेश कुमार हे सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कलम किती सांगितलं? 324. आणि भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर भारताच्या राष्ट्रपतीला असतो. राष्ट्रपती कसं? तर पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक निवड समिती असते, त्या समितीच्या शिफारशीनुसार. मग या निवडणूक आयोगाचं कार्य काय असतं रे? तर लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोडून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोडून द्यायचं. त्या निवडणुका सोडून इतर निवडणुका घेण्याचं काम कोण करतं? हे निवडणूक आयोग करतं. मग उदाहरणार्थ कोणाच्या रे? लोकसभेच्या निवडणुका म्हणा, राज्यसभेच्या निवडणुका म्हणा, विधानसभेच्या निवडणुका म्हणा, त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुका म्हणा. त्याच्यानंतर लक्षात घ्या, राष्ट्रपतीची निवडणूक म्हणा आणि आपली उपराष्ट्रपतीची निवडणूक. म्हणजे लक्षात घ्या, लोकसभेची निवडणूक, राज्यसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक, राष्ट्रपतीची निवडणूक आणि लक्षात घ्या उपराष्ट्रपतीची निवडणूक घेण्याचं काम कोण करतं? निवडणूक आयोग करतं. मग कलम 280 काय विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, कलम 280 मध्ये काय सांगितलंय? वित्त आयोगाची तरतूद सांगितलंय. कोणत्या आयोगाची तरतूद सांगितलंय? वित्त आयोगाची तरतूद सांगण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. कलम 280 मध्ये काय सांगण्यात आलंय? वित्त आयोगाची तरतूद सांगण्यात आलेली आहे. मग वित्त आयोग म्हणलं तर लक्षात घ्या 280 कलम
ओके. मला सांगा वित्त आयोगाची रचना 1+4 एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सध्या कितवा वित्त आयोग आहे? 16वा वित्त आयोग आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगडिया. लक्षात घ्या हा सुद्धा 2024 चा पीवायक्यू आहे विद्यार्थी मित्रांनो. हा सुद्धा पीवायक्यू आहे 2024 चा. मग पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारतं की वित्त आयोगाचा कार्यकाळ. लक्षात घ्या वित्त आयोगाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. आणि लक्षात घ्या पहिलं वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? के.सी. नियोगी. म्हणजे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? के.सी. नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो. काल परवा झालेली एक परीक्षा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यात आलेला प्रश्न आहे की 13व्या वित्त आयोगाचे, 14व्या वित्त आयोगाचे, 15व्या वित्त आयोगाचे आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. लक्षात घ्या 13व्याचे कोण होते रे? केळकर, विजय केळकर. 14व्याचे कोण होते? लक्षात घ्या रेड्डी, वाय.व्ही. रेड्डी. 15व्याचे कोण होते रे? एन.के. सिंग. कोण रे? एन.के. सिंग. आणि 16व्याचं सध्याचं काय? अरविंद पनगडिया. म्हणजे अरविंद पनगडिया वित्त आयोगाचा कार्यकाळ 2026 ते 2031. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कलम 368. लक्षात घ्या कलम 368 काय रे? घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. आणि भारतीय संविधानाचं भाग 20 आणि कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती सांगितलंय. किती पद्धती? 2 पद्धती सांगण्यात आल्या. 371 म्हणजे काय? वेगवेगळ्या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. आय होप तुमचा हा पॉईंट कव्हर झाला असेल. चला पुढचा प्रश्न 6व्या नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? लक्षात घ्या संविधान सभा म्हणा किंवा घटना समिती म्हणा तर ह्या संविधान सभा किंवा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या पहिला ऑप्शन क्रमांक 1 काय सांगतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 2 काय सांगतं? महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 3 काय सांगतं? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि ऑप्शन क्रमांक 4 काय सांगतं विद्यार्थी मित्रांनो? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे घटना समितीचे किंवा संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून कोण म्हणून कार्य केलेलं आहे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या 10 सेकंदात. 10 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला मग विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देऊ. लक्षात घ्या संविधान सभेचे अध्यक्ष विचारणे. संविधान सभेला दुसऱ्या शब्दात घटना समिती सुद्धा म्हणलं जातं. घटना समिती. तर ह्या घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, महात्मा गांधी नाही, पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं थोडं पेज होऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न विचारलं घटना समितीचे अध्यक्ष म्हणलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. काय सांगितलं? घटना समितीचे डायरेक्ट अध्यक्ष म्हणलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणलं, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणलं तर लक्षात घ्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. तुम्हाला माहित असेल की आपली घटना तयार करण्यासाठी एक घटना समिती होती. तर ह्या घटना समितीची पहिली बैठक लक्षात घ्या कधी रे? 9 डिसेंबर 1946. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946. लक्षात घ्या दुसरी बैठक जी झाली होती विद्यार्थी मित्रांनो 11 डिसेंबर 1946 रोजी. तर या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. आणि दुसरं नाव लक्षात घ्या एच.सी. मुखर्जी. एच.सी. मुखर्जी यांची घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि तिसरे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बी.एन. राव. बी.एन. राव यांची घटना समितीचे सचिव म्हणून निवड झाली होती. मग या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ऑप्शन क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो घटना समितीमध्ये एक मसुदा नावाची समिती होती. कोणती समिती? मसुदा समिती. घटना समितीमध्ये एक मसुदा समिती होती. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणी कार्य केलंय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलंय. आणि मसुदा समितीची स्थापना लक्षात घ्या 29 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली होती विद्यार्थी मित्रांनो. दुसरं महात्मा गांधी आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळख होती. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 2 प्रमुख नेते होते. पहिलं नाव महात्मा गांधी आणि दुसरं नाव काय सांगितलं रे? दुसरं नाव लक्षात घ्या बॅरिस्टर जिना. महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना हे दोघं घटना समितीचे सदस्य कधीही नव्हते. त्याच्यानंतर काय सांगितलं? पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात घ्या आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री. त्याचबरोबर ते सर्वात जास्त कालावधीसाठी पंतप्रधान. सर्वात जास्त कालावधीसाठी काय रे? पंतप्रधान. आणि पंतप्रधान पदावर असताना निधन पावलेले ते
पहिले पंतप्रधान, पंतप्रधान पदावर असताना निधन पावलेले पहिले पंतप्रधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रथम राष्ट्रपती सुद्धा होते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. लक्षात घ्या, भारतीय घटनेनुसार टिंबटिंब हे संसदेचे वरिष्ठ सभागृह विचारलंय आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. चला काय सांगतं? भारतीय घटनेनुसार टिंबटिंब हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. लक्षात घ्या, लोकसभा काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा, ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा, ऑप्शन क्रमांक 3 लक्षात घ्या विधान परिषद, ऑप्शन क्रमांक 4 लक्षात घ्या कोणतं रे? सर्वोच्च न्यायालय. हा PYQ विद्यार्थी मित्रांनो 2023 चा. ओके, चला 10 सेकंद तुम्हाला वेळ आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. चला लवकर प्रश्नाचं उत्तर द्या. लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या. चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय सांगितलंय? भारतीय घटनेनुसार टिंबटिंब हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. 2023 चा PYQ हा. कोणता रे? लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि सर्वोच्च न्यायालय. लक्षात घ्या, लक्षात घ्या. वरिष्ठ विचारले विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा नाही, विधान परिषद नाही आणि सर्वोच्च न्यायालय. ऑप्शन क्रमांक किती रे? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 2. कोणतं रे? राज्यसभा. कोणतं रे? राज्यसभा हे काय असतं? वरिष्ठ सभागृह म्हणून कार्य करतं. कोणतं? वरिष्ठ सभागृह. मग आता आपल्याला राज्यसभेचं कलम माहित पाहिजे. लक्षात घ्या, राज्यसभा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संसद म्हणलं की कलम 79. 79 कशा संदर्भात आहे? संसद. कलम 80 राज्यसभा. कलम 80 राज्यसभा. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय घटनेचं कोणतं कलम हे राज्यसभेशी संबंधित आहे? तर कलम 80. लक्षात घ्या. मग हे राज्यसभा म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. बरोबर का? संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर द्वितीय, वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. आणि ह्या राज्यसभेचं सदस्य होण्यासाठी संबंधित व्यक्तीचं वय किती रे? 35. संबंधित व्यक्तीचं वय लक्षात घ्या 30 वर्ष पूर्ण पाहिजे. तुम्हाला इथं काय कळालं? पहिलं की कलम 80 कशाशी संबंधित आहे? राज्यसभा. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. त्याचबरोबर ते द्वितीय सभागृह आहे आणि राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी संबंधित व्यक्तीचं वय 30 वर्ष पूर्ण पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला कलम 64 आणि कलम 89 काय रे? उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच काय? राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नसतं. म्हणजे खालीलपैकी कोणत्या ग्रहास स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नसतं? या पद्धतीचा प्रश्न तुमच्या परीक्षेत आला की त्याचं उत्तर काय देणार तुम्ही? राज्यसभा. मग सध्या राज्यसभेचे अध्यक्ष जयदीप धनखड. जयदीप धनखड सध्या काय रे? राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. आणि राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. म्हणजे राज्यसभेचे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ किती असतो रे? 6 वर्षाचा असतो. 6 वर्षाच्या कालावधीसाठी ते निवडले जातात. मग लोकसभा काय रे? लक्षात घ्या, प्रथम सभागृह. त्याचबरोबर कनिष्ठ सभागृह. मग या लोकसभेसंदर्भात भारतीय घटनेच्या कोणत्या कलमात तरतूद आहे ते सुद्धा सांगा सर. सांगतो, काय टेन्शन घेऊ नको. 81 कलम. आणि लोकसभेचे सदस्य हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडून दिलेले जातात. त्याच्यानंतर विधान परिषद. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषद हे राज्यातील वरिष्ठ सभागृह आहे. आपल्या राज्यातील किंवा राज्यातील वरिष्ठ सभागृह म्हणलं की विधान परिषद विद्यार्थी मित्रांनो. आणि विधान परिषद सदस्य होण्यासाठी सुद्धा 30 वर्ष इतकं वय पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालय असं काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 2 काय? राज्यसभा. चला मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण की राज्यसभेचे सभापती कोण असतात? चला प्रश्न क्रमांक 8. राज्यसभेचे सभापती कोण असतात? प्रश्न क्रमांक किती आहे? 8. हा सुद्धा PYQ विद्यार्थी मित्रांनो 2023 चा. चला 10 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. 10 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. राज्यसभेचे सभापती कोण असतात? लक्षात घ्या, बघा किती वेळा रिपीट झाला हा प्रश्न. अनेक वेळा आलेला प्रश्न आहे. रिपीटेड प्रश्न आहे नुसतं. अनेक वेळा आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. रिपीटेड क्वेश्चन आहे. रिपीट झालेला प्रश्न आहे हा की राज्यसभेचे सभापती कोण असतात? लक्षात घ्या, राष्ट्रपती असतात का रे? ऑप्शन क्रमांक 1. दुसरा ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक 3 काय? निवृत्त न्यायाधीश. निर्वाचित एक सदस्य. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पहिलं, राष्ट्रपती असतात का रे? नाही. लक्षात घ्या, निवृत्त न्यायाधीश नाही, हे काहीच नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 2. कोण रे? उपराष्ट्रपती. कोण रे? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कलम किती? 64 आणि 89. मला सांगा, भारतीय संविधानाच्या कलम 64 म्हणा आणि कलम 89 नुसार
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नसतो. आणि उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती सांगितलं? 5 वर्ष सांगितलं. आणि राज्यसभा म्हणलं की भारतीय संविधानाचं कलम 81 आलं विद्यार्थी, सॉरी कलम किती रे? 80 आलं विद्यार्थी मित्रांनो. आणि राज्यसभा कोणत्या प्रकारचं सभागृह आहे? स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. पण राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो? तर लक्षात घ्या, 6 वर्षाचा असतो. चला, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? चला, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे परत 10 सेकंदाचा वेळ आहे. राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? चला विद्यार्थी मित्रांनो, पटपट पटपट या प्रश्नाचं उत्तर द्या. चला, पटपट पटपट या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा की राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? लक्षात घ्या, 3 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी का 28 फेब्रुवारी? लक्षात घ्या, लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. लवकरात लवकर उत्तर द्या. चला, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 3 जानेवारी नाही, 26 जानेवारी नाही, 28 फेब्रुवारी नाही, 25 जानेवारी. लक्षात घ्या, 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला होतो. कोणता दिवस? राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला होतो. कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो? 25 जानेवारी. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अनेक भरतीला आलाय. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप सी 2025 ची परीक्षा, त्याला सुद्धा हा प्रश्न आला होता विद्यार्थी मित्रांनो. काय रे त्या प्रश्नाचं उत्तर? 25 जानेवारी. मग 3 जानेवारी काय रे? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस विद्यार्थी मित्रांनो. 26 जानेवारी. लक्षात घ्या, 26 जानेवारी हा आपल्याकडे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला होतो. कोणता दिन रे? प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला होतो. आणि लक्षात घ्या, 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान लागू झालं होतं. त्यामुळं 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर काय तर विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 किती रे? 25 जानेवारी. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? म्हणजे राज्यपालाला पद आणि गोपनीयता, राज्यपालांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं? असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सरळ सरळ की राज्यपालांना आपलं पद ग्रहण करण्याच्या अगोदर एक शपथ घ्यावी लागते, तर ती शपथ देण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक 1 राज्याचे मुख्यमंत्री, ऑप्शन क्रमांक 2 भारताचे राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय, ऑप्शन क्रमांक 4 राज्याचे लोकायुक्त. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला मग विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देऊया आपण की राज्यपालांना पद म्हणा आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं? मुख्यमंत्री नाही, राष्ट्रपती नाही, राज्याचे लोकायुक्त नाही. ऑप्शन क्रमांक किती रे विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, राज्यपालांना पद म्हणा आणि गोपनीयता, या पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ते नसतील तर उच्च न्यायालयामधील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश हे राज्यपालांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. राज्यपाल म्हणलं की भाग 6 कलम किती रे? 153. म्हणजे राज्यपाल पदाची तरतूद कलम 153 आणि राज्यपालाची नियुक्ती कलम 155 ही तरतूद आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि राज्यपालाची नियुक्ती कधी रे? कलम 155. आणि तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये राज्यपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतीला असतो. की भारतामध्ये राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात. ही तरतूद आपण कॅनडा या देशाकडून घेतलंय. आणि राज्यपालाचे पद 1935च्या भारत सरकार कायद्यातून घेतलंय. कोणता कायदा? भारत सरकार कायदा. कधीचा? 1935चा. म्हणजे 1935च्या भारत सरकार कायद्यातून घेतलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो एवढे 10 प्रश्न कव्हर झाले असतील. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 10 प्रश्नाच्या माध्यमातून तुमचे कमीत कमी मला वाटतं एक 70 ते 80 प्रश्न कव्हर झाले असतील. किती प्रश्न? 70 ते 80 प्रश्न तुमचे कव्हर झाले असतील. विद्यार्थी मित्रांनो, असंच प्रेम तुम्ही देत राहा आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.